पेण तालुक्यातील गणपतीवाडी गावाजवळ असलेल्या भोगावती नदी परिसरात बुधवारी भीषण अपघात घडला आहे. हनुमान मंदिराजवळील रस्त्यावर असलेल्या खड्ड्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा थेट नदीपात्रात कोसळल्याने चालकाचा जागीच अंत झाला, तर प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गणपतीवाडी गावाजवळील भोगावती नदीवरील हनुमान मंदिराजवळून रिक्षा जात असताना चालकाने रस्त्यातील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी संरक्षक कठडा नसल्याने रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा थेट नदीपात्रात जाऊन पडली. या दुर्घटनेत एकनाथ किसन किंजवडे वय 53 राहणार कामार्ली पेण यांचा अंत झाला, तर रिक्षामधील प्रवासी भूषण पाटील राहणार कराडे रसायनी हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील दुर्दैवी बाब म्हणजे एकनाथ किंजवडे यांच्या मुलाचा साखरपुडा गुरुवारी होणार होता. घरात आनंदाचे वातावरण असताना साखरपुड्याच्या अवघ्या एक दिवस आधीच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण कामार्ली परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्डे आणि संरक्षण कठड्याचा अभाव यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप केला आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधडकर, पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.